संघाचं आव्हान पार करू शकता. स्ट्राईकला अरुण, नॉन स्ट्राईकला अशोक, गोलंदाज संदीप वीर. हा सुरेख फटका, फ्लॅट चौकार, चौकार आहे, चौकार. यस, मागील 2 सामन्यांचे सामनावीर राहिलेले आहेत. मागील सामन्याचा, त्याच्या अगोदरच्या सामन्याचा सामनावीर होता रवी आकाश 11 साठी, आणि मागील सामन्याचा सामनावीर आहे राजन. दोन्ही खेळाडूंनी यायचं आहे. मी रवीला मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देण्यासाठी आमंत्रित करतो आमचे परम मित्र यशवंत पवार यांना. त्यांनी मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी द्यायची आहे. समोर जा तिथे आपण रवी आणि राजन मुकणे यांनी सुद्धा यायचं आहे. कॅमेरामॅनला थोडी विनंती असेल की आपण खेळाडू कक्षाकडे सुपूर्द आपलं हे करायचं आहे. यस, समोर जा तिकडे. तुम्ही खेळा, माझं लक्ष आहे. कॅमेरामॅनला विनंती असेल मॅन ऑफ द मॅच साठी आपण इकडे पुरस्कृत करावे. 5 धावा झालेल्या आहेत. यस, क्लासिकल फटका मारण्याचा प्रयत्न. राजन मुकणे यांनी सुद्धा यायचं आहे. मी आमचे छोटे बंधू सोमनाथ वाघमारे, मॅन फ्रॉम मोहपाडा, प्रत्येक लीग मध्ये संघ मालकाची भूमिका पार पाडतात, त्यांना विनंती करतो की राजन मुकणे यांना त्यांनी मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी प्रदान करायची आहे. इथे मात्र 3 चेंडूंचा खेळ झालाय. 5 धावा धाव फलकावर झाल्यात. हा मोठा फटका आलाय, षटकार. छोटा पॅकेट, बडा धमाका, डीजे. तो माझा विद्यार्थी आहे प्रवीण खंडवी, मॅन फ्रॉम नांदगाव डामसेवाडी. हा अतिशय प्रतिभावंत असा कलाकार आहे. स्वतःचं YouTube चॅनल आहे. एक आपला आदिवासी प्रतिभावंत गायक घडतोय, गाणं स्वतः लिहितोय, आवाज खूप जबरदस्त आहे, ऍक्टिंग करतोय. माझी विनंती असेल, त्याचं प्रवीण खंडवी ऑफिशियल हे चॅनल आहे. आपणच आपल्या खेळाडूला, सॉरी, आपणच आपल्या एका कलाकाराला इथे पाठबळ देऊन त्याचा चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. हा फुलटा चेंडू, खराब चेंडू. संदीप इथे चुकी करतोय आणि अडचणीत आणताना दिसतोय इथे साक्षी 11 संघ. त्यांना एका षटकानंतर धाव फलकावर धावा झाल्या 17. तीन षटकांचा खेळ असणार आहे हा सामना. पाहिला आपण तर हर्ष विजय 11 सामना जिंकला तर सर्वांना घरी परतायचं विमान पकडावं लागणार आहे. त्यामुळे उर्वरित संघ आकाश 11, त्यानंतर मिनू विद्या 11 स्वतः देव पाण्यात बुडून आहेत. न्यू बॉलर विजय सावंत, आयकॉन खेळाडू. आणि हा मात्र
षटकार, काय फलंदाजी होते. हर्ष विजय संघातील खेळाडू फॉर रन, काय फलंदाजी होते. रोरिंग सध्या मात्र चौकार षटकारांनीच खाता आणि ते मात्र हवा काढून टाकली जाते. अद्यापर्यंत एकही वेळा खराब षटक टाकलं नव्हतं या गोलंदाजाने. येस, खरी गोष्ट आहे. म्हणजे मनोज जोरे स्वतःचा जरी संघ असेल तरी प्रत्येक संघाचं ते इथे निरीक्षण करतायत. येस, क्लासिकल फटका. 2 धावा तर घेतील असं वाटत नाही, कारण इथे रिस्क घेणार नाही. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचतोय 35च्या घरात. अजून या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. अद्यापर्यंत 4 चेंडूवर धावा आल्यात 17. दोन चेंडू कशा पद्धतीत टाकणार विजय, कारण धावा चेस करायच्या आहेत. खूप धावा आल्या तर त्यांना अडचण होईल. दुसरी धाव घेणार का, एकच धाव पुन्हा एकदा. षटकाची सांगता चांगली केली जाते. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. 36 धावा धाव फलकावर आहेत. नेक्स्ट मॅच आकाश 11 बनाम हरिश्चंद्र 11. पुन्हा एकदा खराब चेंडू होता, परंतु चेंडूनी फसवलंय क्षेत्ररक्षकाला. 2 धावा मात्र मिळतील. मला वाटलं षटकाराचा प्रयत्न करतील, परंतु बेटून द गॅप चेंडू ढकलला. 2 षटकानंतर धाव फलकावर धावा झाल्यात 38. अजूनही बाद नाही. शेवटचं षटक शिल्लक. नागेश उकडान बॉलिंग मार्क. नेक्स्ट बॉलर नागेश. पुन्हा एकदा सज्ज. हा फुलटॉस चेंडू होता. बिटवीन द गॅप आहे, परंतु तिथे चाणाक्ष फील्डर विजय बागमारे कोणतीही चुकी करत नाही. यस,
पुन्हा एकदा सज्ज, हा फटका फसलाय, झेल पर्यंत पोहोचलाय आणि एक सोपा झेल. इथे मात्र विकेट तर मिळवले, महत्वाची गोल्डन. का रमेश ना, यस, मोठा फटका, झेल आहे, षटकार. थोडीशी चव्वेचाळीस धाबा. स्लोवर आर्म डिलिव्हरी, क्या बात है. आणि नागेश मात्र थोडी चुकी करतात. 46 धाबा, 47 धावांचं लक्ष्य, 47 रन्स. एक रन ह्या षटकात, एक षटकार आलाय, तेच म्हणतो या षटकात एक रन धावलाय का. हा ठीक आहे, मग बरोबर आहेत 47, कारण षटकार घेतला आणि 2 दुहेरी धावा घेतल्यात, त्या मोजल्यात, एक धाव राहिली होती घ्यायची, 9 आल्यात आणि 47 48 धावांचं लक्ष्य.
48 धावांची गरज. यास धावांचं लक्ष घेऊन मैदानात जोडी उतरले. विजय वाघमारे, विजय सावंत गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सुरेश. अठ्ठेचाळीस धावांचं भलं मोठं आव्हान आहे. यस, आपण आनंद घेऊ नका. फिल्डर त्यांना हाकला थोडं. यावेळेला 18 चेंडू 48 धावांची गरज. प्रति षटका मागे 16 धावा होणार का? कारण हा सामना साक्षी 11 साठी सुद्धा खूप महत्वाचा आहे. त्यामुळे जीवाचा आटापिटा ते करतायत आणि चांगला फटका त्या दिशेला प्रोटेक्शन आहे. आणि काय क्षेत्ररक्षण केलंय. 3 धावा वाचवल्या आपल्या संघासाठी आकाशने. पुन्हा एकदा आणि हा नशीब झेल झाला असता तर अजून नाराज झाले असते विजय. कारण षटकार होता, दाखता येते. आणि हर्ष विजय साठी मात्र ही जी लाईन आहे त्या लाईननी चांगलं काम केलेलं आहे असं अनिल हिरवा सांगतायत. या वेळेला जबरदस्त गती. तीन चेंडू झालेत. 3 चेंडू मागे धावा आल्या 2. सुरेश सुरेख कामगिरी करतोय. पुन्हा एकदा या वेळेला मात्र फेकून दिलंय. ऑन टू द स्लॉट चेंडू होता, सरळ फेकून दिलाय, भिरकावून दिलाय. लॉंग ऑन
रिजनच्या डोक्यावरून 6 धावांसाठी केवळ प्रेक्षक बनलाय तो तिथे क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. 4 चेंडू 8 धाबा, कारण अजूनही या षटकामध्ये 2 फटके येणं गरजेचं आहे. पॉवर प्लेचं षटक आहे, त्यामुळे निश्चितच जबरदस्त फलंदाज दोन्ही. विजय वाघमारे, विजय सावंत. एक षटकार तर वाचलाय तिथे. पुन्हा एकदा खराब चेंडू होता. निश्चितच राहिले होते विजय. शेवटचा चेंडू असेल. 8च धावा धाव फलकावर आहेत. या चेंडूवर एक मोठा फटका येणं खूप गरजेचं आहे. चला नेक्स्ट मॅच. हरिश्चंद्र 11 निर्विवाद वर्चस्व गाजवताना आजच्या दिवसात त्यांची शेवटची मॅच खेळतील आणि शेवटची मॅच खेळेल आकाश 11. यस, विजय सावंत. रन 8 झालेत. न्यू बॅट्समन नागेश. हा झेल आहे. झेल पर्यंत पोहोचणार का? आणि झेल सोडलाय. यस, षटक संपलंय. 9 धावा झाल्या धाव फलकावर. येणारे 12 चेंडू. 39 धावांची गरज. वारंवार जीवदान दिलं जातंय विजय वाघमारे यांना, परंतु त्यांची बॅट इथे तळपली तर मात्र अडचणीत सापडेल. आणि शेवटच्या षटकामध्ये त्याच्यासाठी 20-22 धावा राहिल्या तरी हा फलंदाज त्या धावा चोपू शकतो, एवढी ताकद त्याच्या मनगटात आहे. यावेळेला षटक हाताळतोय आकाश. बाद, नो बॉल. फायदा उचलता आला नाही.
फायदा उचलणार का? 12 चेंडू 38 ची गरज. तेच तर्रार गोलंदाजी आकाश यांच्या माध्यमातून. विजय यांच्याकडे कोणतेही उत्तर नव्हतं या चेंडूचं. पुन्हा एकदा कहीं पे निगाहे कहीं पे निशाना अशा पद्धतीत यस या स्पर्धेत आत्ताच्या दिवसामध्ये निर्विवाद वर्चस्व गाजवणारा संघ हरिश्चंद्र 11 यांचा शेवटचा सामना. तो सामना जिंकून टॉप मध्ये राहण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. पुन्हा 2 धाबा. मात्र 13 धाबा धाव फलकावर. अद्याप 35 धावांची गरज. मोठ्या फटकांची गरज. आकाश 11 चे कर्णधार यायचं आहे. पुन्हा एकदा इथे मात्र शांत ठेवलंय विजय वाघमारे यांना. बॉल 4 झाले पंच बरोबर ना? 4 ना? यस. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. 8 चेंडू आणि अद्याप 35 धावांची गरज. कुठेतरी या 2 चेंडूवर 2 मोठे फटके आले. हा चेंडू जातोय बिटवीन द गॅप कव्हर मध्ये. चौकार. अद्यापही 17 धावा मात्र सॉरी यस 35 धावांची गरज असताना हा चौकार आलाय. येणारे 7 चेंडू 31 धावा. चौकार. यस. सामन्यामध्ये चुरस निर्माण झाले. 21 धावा धाव फलकावर. अनिल हिरवा साहेब आणि विजय दोघे मिळून 6 चेंडू 27 धावा मारणार का? आदरणीय सामाजिक कार्यकर्ते नेहमी सामाजिक अडचणीत आमच्या सोबत असणारे तो संघ निश्चितच शुभम नाईक याच्या सोबत भिडणार नाही असं एकंदरीत चित्र असेल. त्यामुळे बघू कोणाचं काय डिसिजन आहे. या दिला तर पॅकर यशवंत पवार आणि मनोज जोरे यांच्याकडून तब्बल 5,000चं पारितोषिक. बघा मित्रांनो तब्बल 5,000चं पारितोषिक. 6 चेंडू 27 धावांची गरज. एवढं क्रिकेटवर आणि आपल्या टीमवर प्रेम करणारे हे दोन्ही पॅकर्स. कारण ते जाणतायत हा सामना आपण जर हरलो ना तर आपले विकेट्स बरेच गेलेत. नंतर जो सामना असेल ज्याच्यावर त्याचं चित्र अवलंबून असेल तो असेल साक्षी 11 आणि टॉसविन करून काय निर्णय घेतला हरिश्चंद्र 11? बॅटिंग. थोडासा निर्णय अडचणीचा पाहतोय आपण कारण प्रत्येक मॅच त्यांनी इथे चेस करताना जिंकली असताना
इथे मात्र त्यांनी फलंदाजी का स्वीकारले? चौकार चौकार चौकार, 23 धावांची गरज. 5 चेंडू फलंदाजी स्वीकारले. जे काही बघूया काय चित्र असेल त्यांच्या डोक्यात. 4 चेंडू 23 धावांची गरज. 5 चेंडू 23 धावांची गरज. ऑब्जेक्शन आलाय, ठीक आहे. कोण आहेत? संतोष आहेत का पंच? ठीक आहे, इकडे बाळू पवार कुठे आहेत? बाळू पवार कुठे आहेत? बेगेट 4-17, 4 मध्ये 17. अनिल भाऊ क्या बात आहे. 5000, 4 मध्ये 17 मारायचे आहेत फक्त. काय फलंदाजी चालले. आता एष्ट्यांच्या जवळ आलेत, एष्ट्यांच्या जवळ आलेत. कीपर अतिरिक्त प्रेशर देण्याचा प्रयत्न. चौकार, ये क्या बात है. 3 चेंडू 13 धावा. तीन चेंडू 13 धावा. गोलंदाजाला चक्कर करून सोडलंय फलंदाजाने. जादूची कांडी जशी फिरवतात तशी गोलंदाजावर फिरवले. बॅटचा पट्टा आपण पाहतोय तर तलवारी सारखी बॅट फिरवताना आपल्याला दिसत आहेत. अनिल हिरवा साहेब आमचे परम मित्र, आदिवासी प्रीमियर लीग चे अध्यक्ष. काय फलंदाजी. 3 चेंडू 13, 3 मध्ये 13. मला वाटतं कुठेतरी अशोक फलंदाज, कारण 27 धावा होत्या. अशोकने गोलंदाजी केली नाही, रमेशवर विश्वास ठेवला, परंतु तो चुकीचा होताना 3 चेंडू मध्ये तर दिसतंय. परंतु सामन्यामध्ये काय रंगत आणले, काय जान आणले अनिल हिरवा साहेबांनी. चौकार, षटकार, चौकार. हा ब्लॉक होल. 1 रन काढणं खूप गरजेचं आहे. यस, कारण 2 आल्या पाहिजेत. 2 मध्ये 2. षटकार. त्यांनी विश्वास ठेवलाय. 2 मध्ये 2 षटकार. यस. यानंतर आकाश 11नी तयारीत राहायचं आहे. दोन चेंडू 2 षटकारांची गरज. अनिल हिरवा साहेब, कम ऑन, वी आर विथ यू. हा मारला, घे. हा मारला, हा मारला. आता 1 चेंडू आणि 6 धावांची गरज. 5000 रुपयाचं पारितोषिक आमच्या हिरवा साहेब मिळवणार का? आणि ह्या सामन्याचं चित्र आम्हाला सर्वांना घरी जायला लागणार का? आम्ही सुद्धा, पण अशा मॅचने आम्हाला घालवलं तर आनंद वाटेल मनोज झोरे. आम्हाला काही दुःख होणार नाही. अशी मॅच, असे आमचे मित्र असे खेळतात तेव्हा आमची छाती अतिशय गर्वाने. यस, 1001 रुपयाचं पारितोषिक. 501 अरुण दादा वागचौरे यांच्याकडून. 551.
यस यस यस, हाच तो वाघाचा छावा ज्याला म्हणतात अनिल हिरवा. काय फलंदाजी, काय फलंदाजी. कारण आता इथपर्यंत एवढ्या धावा, काय स्माइल हिरवा साहेबांची. षटकार, क्या बात है, क्या बात है. यस, सर्वांना तंबूचा रस्ता. 5,000 रुपयाचं पारितोषिक अनिल हिरवा साहेबांनी पटकावलंय. सामना जिंकून दिलाय एका षटकात 27 धावा. त्यामुळे मला वाटतं सोमनाथ साहेब वागचौरे यांच्याकडून 551. यस, अरुणदादा वागचौरे कॅश द्यायचे आहे 5,000 आयोज यांना. आणि तुमचं सुद्धा अनिल हिरवा. यस, 5,000 कॅश द्या, ताबडतोब द्या. क्या बात आहे अनिल हिरवा साहेब, त्वरित काहीतरी द्या त्याच्यातलं, इकडे उडवा थोडेसे. चला, साक्षी 11